या कार्यक्रमासाठी आलेले की चित्ररंजन भटची गझल आहे ती पूर्ण एक 5-6 शेर 4-5 शेर तिचे मी ऐकवतो. आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा. इथंच मिळतो आमच्याकडे. आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा, गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा. ते तुझी घेतात नावे जाळताना कापताना. ते तुझी सगळे दंगे देवाच्याच नावावर होतात. देवाच्या नावावर असतील, अल्लाच्या नावावर असतील, आणखी पुन्हा कुठल्या तरी गुरु साहेबाच्या नावावर असतील की ते तुझी घेतात नावे जाळताना कापताना. घेतही नाही कसा कोणी तुझ्यावर आळ देवा, पाहिले आहेस का उद्ध्वस्त होताना घरांना. दगडफेकीने कधी झालास का घायाळ देवा, कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी. कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी. बांधले कुणा कंत्राटदाराने आभाळ देवा, बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा. आणि त्यातला अंतिम शेर बालाजी ऐकण्यासारखा शेर. पायरीवर पाय तुझ्या मी कधी देणार नाही. देवाला म्हणतो चित्ररंजन भट, पायरीवर पाय तुझ्या मी कधी देणार नाही. थांब गाभाऱ्यात तुही पायरी सांभाळ देवा, थांब गाभाऱ्यात तुही पायरी सांभाळ देवा. देवाचा उल्लेख आला म्हणून मी पुढच्या गझलकारांना आमंत्रित करतोय. बुलढाणा जिल्ह्यातून आलेले पुन्हा 300-350 किलोमीटरचा प्रवास करून या डॉक्टर विजयलक्ष्मी वानखेडे, डॉक्टर म्हणजे PhD आहेत, त्याला डापरा असं म्हणायची पद्धत आहे. ते प्राचार्य आहेत, त्याच्यामुळे मी डापरा काही म्हणणार नाही, माझी मुलगीच असल्यामुळे कदाचित. तर आपल्या 2 रचना विजयलक्ष्मी सादर करून चळवळी बुलढाण्यातल्या साहित्यविषयक चळवळी असतील, सामाजिक चळवळी असतील, अतिशय जोरदार आणि अतिशय लढवई म्हणून मुलगी प्रसिद्ध आहे. आपल्या एक शिक्षण संस्थेत तिचा सक्रिय सहभाग आहे. घरची शिक्षण संस्था आहे ती, आणि प्राचार्य शिक्षण संस्थेत ती आहे. 2 रचना विजयलक्ष्मी सादर करेल. भात नाही तोडले मी चौकटींना, पाळली रीतभात नाही. जिंकताना काळजांना पाहिली मी जात नाही, जिंकताना काळजांना पाहिली मी जात नाही. मंदिरी येण्यास मजला काय बंदी घालतो तू, मंदिरी येण्यास मजला काय बंदी घालतो तू. जोखण्याची पात्रता मज कोणत्या देवात नाही, जोखण्याची पात्रता मज कोणत्या देवात नाही. आणि दाटला काळोखा आहे संसदेच्या भोवताली, दाटला काळोखा आहे संसदेच्या भोवताली. जागता ठेवा पहारा झिंगण्याची रात नाही, जागता ठेवा पहारा झिंगण्याची रात नाही. गझल सादर करते. ही कोणत्या सुखाची खैरात होत आहे, ही कोणत्या सुखाची खैरात होत आहे. बुद्धा तुझेच दर्शन कबीरात होत आहे, बुद्धा तुझेच दर्शन कबीरात होत आहे. माझ्यावरी जरी बरसात चांदण्याची, माझ्यावरी जरी बरसात चांदण्याची. माझे तरी रूपांतर फकीरात होत आहे, माझे तरी रूपांतर फकीरात होत आहे. आणि त्यानंतर तूच टाकून फक्त दृष्टी तो दूर दूर गेला, टाकून फक्त दृष्टी तो दूर दूर गेला. ज्वालामुखी अजूनही माझ्यात होत आहे, ज्वालामुखी अजूनही माझ्यात होत आहे. आणि ही जिद्द आज माझी चाखीन अमृताला, ही जिद्द आज माझी चाखीन अमृताला. आता समुद्र मंथन दिन रात होत आहे, आता समुद्र मंथन दिन रात होत आहे. आणि शेवटचा शेर बघा. गंगेत मार डुबकी, गंगेत मार डुबकी कापून माणसांना, गंगेत मार डुबकी कापून माणसांना. चिंतन असे अघोरी शिबिरात होत आहे, चिंतन असे अघोरी
शिबिरात होत आहे, बुद्धा तुझेच दर्शन कबीरात होत आहे. पुन्हा एक मधला एक शेर सादर करते. एक मधला 2 शेर ऍक्च्युली. हे असे काय आता घडू लागले, हे असे काय आता घडू लागले, हसता हसता जग रडू लागले, हसता हसता जग रडू लागले. आणि वेळ आली बघा युद्ध झाले सुरू, वेळ आली बघा युद्ध झाले सुरू, सिंह सारे अताका दडू लागले, 56 इंची छातीवाले. वेळ आली बघा युद्ध झाले सुरू, सिंह सारे अताका दडू लागले. आणि पाजली कोणती त्यास दारू आता, पाजली कोणती त्यास दारू आता, धर्म सारे कसे लडखडू लागले, धर्म सारे कसे लडखडू लागले. गझल घेते. तू पाहिले असे की झाले खलास आहे, तू पाहिले असे की झाले खलास आहे, आहे खरेच की हा नुसताच भास आहे, आहे खरेच की हा नुसताच भास आहे. हा काय दोष त्यांचा सोडून काल गेले, हा काय दोष त्यांचा सोडून काल गेले, जाणार सोडून माझाच श्वास आहे. आणि तू तोडले तरीही हे झाड चंदनाचे, तू तोडले तरीही हे झाड चंदनाचे, देते चितेवरी पण तुझला सुवास आहे, देते चितेवरी पण तुझला सुवास आहे. आणि नाही अजून स्त्रीला समता इथे मिळाली, नाही अजून स्त्रीला समता इथे मिळाली. तू ही मनात दोस्ता मनुचाच दास आहे, तू ही मनात दोस्ता मनुचाच दास आहे. भेगाळल्या भुईला आईच मानतो तो, भेगाळल्या भुईला आईच मानतो तो, त्या भाबड्या जीवाच्या नरड्यास फास आहे, त्या भाबड्या जीवाच्या नरड्यास फास आहे. आणि दुर्डीत एक होती ती भाकरी मघाशी, दुर्डीत एक होती ती भाकरी मघाशी, वाढून बोलली ती माझा उपास आहे, वाढून बोलली ती माझा उपास आहे. शेवटचा शेर आहे. मी टांगले जीवाला तोरण म्हणून दारी. दादा बुलढाण्यासाठी वेलकम शेर आहे हा तुमच्यासाठी. मी टांगले जीवाला तोरण म्हणून दारी, येशील तू अखेरी इतकीच आस आहे, येशील तू अखेरी इतकीच आस आहे. धन्यवाद. अधिक वेळ न घेता मी फक्त 2-3 मुद्दे आता सांगणार आहे. तिथं असं होईल की या बाबांनी सांगितलं की बाबा रे आम्ही आता वेळ नाही म्हणून एक एकच गजल होतो आणि यांनी आपलं पाळणाला चालूच ठेवलं आहे, असं काही होता कामा नये. ज्या गोष्टी त्याची नोंद घेणं गरजेचं आहे या मंचावर, कारण अतिशय प्रतिष्ठित मंच आहे, अतिशय जाणकार माणसं समोर बसले आहेत. आणि विषय मराठवाड्यातला जर म्हणून सांगतो की सतीश दराडे हा विषय वारंवार येण्याचं कारण असं आहे की एक मुद्दा सतीशविषयी बोलला गेला पाहिजे काहीतरी. त्याची जे ज्याला पॉप्युलर शेअर म्हणतो आपण किंवा सिग्नेचर शेअर किंवा हा सतीशचाच असला पाहिजे अशी काही तारीफ करणारे वरती चढून येऊन काही खरोखर त्याच्यावर त्यांना आत्मीयता वाटते अशी माणसं. पण बाबाजी मला असं वाटते की सतीशची गझल तुमच्यासारख्या माणसांनी काळजीपूर्वक वाचून त्याच्यात काही काही अतिशय इतके म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या रचना सुटलेल्या आहेत की मी एक 2-3 शेर त्यातले शेवटचे फक्त उल्लेख करतो. मी असं का म्हणतो याचा तुम्हाला हे वाटेल की मग अशी याचा जसा उल्लेख आला होता की प्रश्न पडतो कायम यावं सोबती शेवटी इतका पसारा वाढतो वगैरे, असंच वेगवेगळ्या प्रकारचे काही शेर माझ्यापाशी तसे भरपूर आहेत. म्हणून एक 3 शेरांचा आता उल्लेख करतोय. त्याचा असं की आत्म्यास पंख फुटले केला गेला भ्रमण कराया, आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया. त्यांनी कविते हा शब्द वापरलाय पण मी गझल हा शब्द वापरतो मुद्दाम. आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया, गझले उभा राहतो मागे स्मरण कराया.
त्याच्यातला एक शेर जो होता तो त्यांनी दुसऱ्या गजलेत वापरला, पण अप्रतिम शेर तो पण, की मी रोख ठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला. मी रोख ठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला, देहात राहण्याचा देतो कधी किराया. देहात राहण्याचा देतो कधी किराया. आता एक संकल्पना आहे की बा आत्मा हा अविनाशी आहे, देहाचे तो कोणी सोडून जातो, भाड्याचं घर आहे, तो त्याला भाडं का मागत नाही कोणी. हा प्रश्न किती वेगळ्या वेगळ्या अंगाने आपल्याला स्पर्श करतो. त्याच्यावर एखादा मोठा ग्रंथ होऊ शकतो की आत्म्यास मी रोख ठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला, देहात राहण्याचा देतो कधी किराया. मातीतून उगवलो, मातीमध्ये मिसळलो, माझे मरून काही गेलेलं फार वाया. माझे मरून काही गेलेलं फार वाया. त्याचं काही वाया गेलेलं नाही, त्याचं काही नुकसान झालेलं नाही. नुकसान झालेलं ते आपलं आहे, पण आता ह्या अंगाने, समीक्षात्मक अंगाने किंवा आणखी काहीतरी वेगळ्या अंगाने सदृश्य काहीतरी व्हायला पाहिजे त्याच्या लिखाणाचं, अशी माझी इच्छा आहे. पण आता कोण कोण प्रतिसाद देते, बाराजींनी पुढाकार घ्यावा त्याबाबत. विजयालक्ष्मी वानखेडे आपली एक रचना सादर करते आणि एक मधला एक शेर सादर केला तरी हरकत नाही, गझल सादर केली तरी हरकत नाही. थेट आपण संपूर्ण आहोत. बाळ यांनी सांगितलेल्या वेळेमध्ये माणसं किती रसिक असली तरी घड्याळ रसिक नसतात, कुठल्याही पक्षाची असली तरी. त्याच्यामुळे आपण वेळेत संपवूया. आजन्म शोषणाला द्यावे नकार आता. आजन्म शोषणाला द्यावे नकार आता. आरक्त आसवांनी व्हावे निखार आता. आरक्त आसवांनी व्हावे निखार आता. आणि हे संविधान माझे बुद्धा समान भासे. हे संविधान माझे बुद्धा समान भासे. अवघ्याच भारताने व्हावे विहार आता. अवघ्याच भारताने व्हावे विहार आता. गझल सादर करते. सांगू नकोस मजला पोथी पुराण सारे. सांगू नकोस मजला पोथी पुराण सारे. शब्दात बांधते मी हे सूर्य चंद्र तारे. शब्दात बांधते मी हे सूर्य चंद्र तारे. माझा फिनिक्स घेतो गगनामध्ये भरारी. माझा फिनिक्स घेतो गगनामध्ये भरारी. बिनधास्त वेचले मी पदरामध्ये निखारे. बिनधास्त वेचले मी पदरामध्ये निखारे. सोडून गंध जातो मदमस्त अत्तराचा. सोडून गंध जातो मदमस्त अत्तराचा. ठेवा कितीक नजरा ठेवा किती पहारे. ठेवा कितीक नजरा ठेवा किती पहारे. खोलात जो उतरतो त्यालाच ओढ कळते. खोलात जो उतरतो त्यालाच ओढ कळते. तू दाखवू नको ना काठावरी शहारे. तू दाखवू नको ना काठावरी शहारे. आणि विझला कसा कळेना अंगार चळवळीचा. विझला कसा कळेना अंगार चळवळीचा. गेले कुठे निघोनी रस्त्यात पेटणारे. गेले कुठे निघोनी रस्त्यात पेटणारे. आणि शेवटचा शेर बघा थोडा गंभीरपणे. उलटी फिरोधरान उलटी फिरोधरान वाहो विरुद्ध वारे. उलटी फिरोधरान वाहो विरुद्ध वारे. ए ओत वाळवंटी आता समुद्र सारे. ए ओत वाळवंटी आता समुद्र सारे. धन्यवाद.